संध्याकाळी बनवला मस्त असं आलं टाकून चहा, मस्त पोर्चमध्ये बसून चहा पिला. आणि आज आलेला होता भाजीवाला, त्याच्याकडून भाजी घेतलेली होती, तर तीच मी आता इथं फिल करून ठेवते. फ्रीजच्या खाली जो कप्पा आहे तिथं आम्ही कांदे बटाटे ठेवतो, तिथं कांदे ठेवले. त्यानंतर अद्रक काकडी ही देखील घेतलेली होती, ते सगळं सेपरेट करून घेतलं. मिरच्या सेपरेट केल्या, मिरच्यांची देठं काढूनच आम्ही मिरच्या ठेवत असतो. त्यानंतर कोथिंबीर आणि मेथी मी निवडायला घेतली. आई मेथी निवडत होत्या आणि मी इथं बाहेर मुलं खेळत होते. म्हटलं चला त्यांना बघत बघतच कोथिंबीर क्लीन करून घेऊयात, म्हणून इथं कोथिंबीर क्लीन करायला घेतली. तर एका एअरटाईट डब्यामध्ये मस्त 5 ते 6 दिवस आता ही कोथिंबीर आम्हाला जाईल. 2 जुड्या घेतलेल्या होत्या. त्यानंतर आमच्या बागेतले चिकू पिकायला आलेले होते, म्हणून तेच घ्यायला चाललेलो मी आणि ताई. तर आईने थोडेफार चिकू काढून झाडाखालीच टाकलेले होते, ते पण घ्यायचे होते आणि थोडेफार तोडायचे होते. थोडेफार तोडले आणि थोडेफार घेतले. जास्त काही निघाले नाहीत यावेळेला, 10 ते 12 चिकू निघालेले होते. आता हेच पिकत घालायचे, अजून काही पिकलेले नाही आहेत. त्यानंतर किचनमध्ये आलो आणि आज स्वयंपाकामध्ये बनवायचा होता शिरा आणि भात. तर आज मी सोलाना आणि पावटा घालून भात बनवणार आहे. खूप जास्त टेस्टी होतं, तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर एका कुकरमध्ये मी घेतले तेल, त्यामध्ये खडा मसाला ॲड करायचा, स्टार फूल आणि तमालपत्री नक्की ॲड करायचा. त्यानंतर जिरे, कांदा, हिरवी मिरची घालायची. छान परत आहे तोपर्यंत इकडे मी सोलाना आणि पावटा, सोलाना आईने क्लीन करून दिला, तोपर्यंत इथे मी पावटा क्लीन करायला घेतला. पावटा काय जास्त टाईम नाही घेत सोलायला. माझा कांदा भाजतोय तोपर्यंत मी पावटा सोलून घेतला. याच्यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची आणि जो आपला पावटा आणि सोलाना आहे तो याच्यामध्ये मिक्स करायचा. त्यानंतर गरम मसाला आणि पावभाजीचा मसाला मी याच्यामध्ये थोडासा ॲड केला आहे. त्याच्यानंतर तांदूळ भिजत घातलेले होते 10 ते 15 मिनटं, ते याच्यामध्ये ॲड केले. मीठ टाकायचं आणि गरम पाणीच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं. तर छान असं 2 ते 3 मिनटं परतल्यावर मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तूप देखील घालायचं आहे. तुपामुळे खूप जास्त छान टेस्ट येते. त्यानंतर 3 शिट्या याच्या करून घ्यायच्यात. बघा आपला पुलाव मस्त असा रेडी झाला आहे. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. आज आमच्याकडे बनवलेला मोठा रव्याचा शिरा म्हणजे सांजा गूळ टाकून बनवलेला होता. मस्त असा पुलाव, त्यासोबत काकडी आणि शिरा, हे कॉम्बिनेशन खूप जास्त छान आहे. तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.